दिवस झालं घर बघितलं नसेल तुम्ही, बंगला आपला. हो का, हे बघा आपलं निर्मळ धर्मळ त्रास आहे, तुम्हाला माहिती असतंय. कधी पण यावं. ही आता हो का खायची भांडी ही, आणि हो का ही आपलं आता ही सगळं घासायचं आलंय. ही धुईचं धुवून काढायचं प्रश्न घेता पत्र से. आणि हे बाजार आपला बघू शकता. तर चला मी तुम्हाला दाखवते. आता या घरात काय लाईट नाही, तुम्हाला बाण दाखवते. अगं कूलर चालू केलाय. कूलरची एक तर हवा पाणी होतच नाही का. आणि बघा बाणू मस्तपैकी कूलरच्या हवेला तिला हवा जेवढी असेल तेवढी बरंच वाटत आहे की नाही. टीव्ही बंद पडली, फॅन काही चालू करत नाही अजून, त्याला झाकून झुकून ठेवलाय. कारण फपोटाच एवढा आपल्या इथं आहे. ही कूलर हा याने मोठी साथ दिलेली आहे. तर कूलरला पण भरपूर असा खर्च झालाय, त्याचं दुसरं काय होत नाही. आणि ही बघा आपली झाडं, बघा कसली फुलं छान छान. वांगी पाणी नाही वाटतं त्याला टाकत नाही ते. येताना ती तर राहिलंच की झाडू आणला. बघा फुलं बघा हाय का ना. ही वांग्याचं झाड आहे. खराटा म्हणली आहे, खराटा नाही. बघा खराटा घेऊन आली. काय करायचं, मीटर आणला घेतला. आणि हे आपला बंगला. आता काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, एक सांगते. हे घर आहे का नाही, हे उकलायचं. आताच नाही, जत्रा ही झाल्यावर बसते मी जरा वेळ इथं सावलीला. ही घर आहे का नाही उकलायचं म्हणलं तुम्हाला निविजन सांगावा. तिथं आहे का नाही. आता ही आपलं नवीन बंगला, ही बोळवंट आहे. दोन्हीत एवढी बोळवंट राहिलेली आहे. तर ही उकलायचं सगळं. अशीच कडनी भिंत घ्यायची त्याला खेटून, आणि इथं एक शेड हाणायचं याच्या जोडीला, एवढंच. म्हणजे त्याच्यात देव आणि झोपायला ही होईन आहे की नाही. देवाच्या याच्यातच पसारा ही मांडला तरी होतं या, आणि ही झोपायला आंघोळीला होईन. मग म्हणलं असाच राऊंड घ्यावा. पण आत्ताच नाही, आपला सीजन बंद झाल्यावर अजून 1 महिना पूर्ण राहिला, 1-1.5 महिना असेल बहुतेक. ती झालं की मग ह्याच्या मागे लागणार आहे. कारण मी म्हणलं होतं बानूला घेऊन दवाखान्यात जावावा. कारण एकल्या बाईचं काम नाही, गडी माणूस लागतोय. आपल्या संग कोण गडी माणूस नाही. आणि वडील माझं तसलं आहे, तर वडिलालाच म्हणजे लघवी बाथरूमची त्रास होतोय. त्यामुळे वडिलाला कुठं नेणार मी. मग बानूसोबत एक जण घ्यायला लागतंय, आणि गाडी काय आपल्याला स्पेशल नाही. तर तुम्हाला एक खुश खबर ही सांगणार आहे की आपण लवकरच एक गाडी घेणार आहे सेकंड. कारण आपलं पण दिवस या लागले थोडं थोडं चांगलं. मग काय म्हणतात ना, निंदा करणारी असावा, पण देवाने निंदा करूनी माणसाने केली तरी चालतं या, आहे की नाही. आपलं दिवस पण आलं म्हणायचं आणि चालायचं. एवढंच की मेहनत कष्ट ही कुठं गेली नाही. कष्ट ही करावंच लागणार आहे मला. आणि माझं दिवस चांगलं आलं म्हणून कष्ट नाही. कारण मी सेट कशासाठी हाणणार आहे तुम्हाला सांगते. कारण आपल्याला त्या ताई मिशन देणार आहेत का नाही पापडाची आहे. मग आता ती त्यासाठी स्पेशल घर नको का, पाहिजेल का नाही. मग म्हटलं की स्पेशल एक घर करायचं, त्याच्यात देव आणि ते देवाच्या साक्षीनं त्या ताईच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने ते बिझनेस आपला लवकरच चालू होणार आहे. ते बिझनेस माझा झाला की मी बानूला बघत कोणचंही काम करू शकते. कारण 4 पैसे बानूला बघत आलं ना तर माझ्यासाठी खूप लय आहे. आणि बघू त्या ताईचं खूप चांगलं होईल. कारण बानूसाठी एवढे मदत करतात. आणि हां, गिफ्ट आपल्याला लवकरच येईन. दीक्षासाठी सुंदर अशी साडी पाठवली जयंतीसाठी. परत ज्वेलरी पाठवली, बांगड्या, गळ्यातलं लय काय काय पाठवले त्या ताईंनं. मला कालच फोन आला त्या ताईंचा. म्हणल्या ताई आलं का, 4-5 दिवस झाला अजून आलं नाही का. मी म्हणलं नाही आलं. तर म्हणल्या येईन या 2 दिवसात. पण अजून काय आलं नाही.
आज आलं असतं तर मी तुम्हाला दाखवलंच असतं, बरोबर आहे का नाही. तर आता आली आमच्या इथली जत्रा जवळ पुढच्या महिन्यात, तर या सगळ्यांनी जत्रेला अनुभव घ्या आमच्या इथल्या जत्राचा. आणि आता कसं आहे माहिती आहे का, त्या ताईनं गिफ्ट पाठवलं असतं तर मला लय आनंद झाला असता. म्हणजे पाठवले पण अजून काय माझ्यापर्यंत पोचलं नाही. पोचल नक्कीच, जरा दम आहे. पण दीक्षाला असे मस्त मस्त ज्वेलरी पाठवली, कारण मला तुम्हाला दाखवण्याची उत्सुकता असते, आनंद असतो आणि माझं प्रेम असते, आहे की नाही. तर बघू जीवनात माझ्या कधी झालंच तर त्या ताईंची भेट घ्यायला जाईन, पण बानूमुळं कुठं जाता येत नाही. बानूला सोडून एक दिवस जायचं म्हणलं. आता तुम्ही म्हणतात कामाला कशी गेली, आता काम नाही केलं तर भीक मागावा लागन. भीक मागण्यापेक्षा देवाने 2 हात 2 पाय दिल्यात, कष्ट करून खाणं हे माझं काम आहे. मग त्या हाताचं देवाने, ज्याला हात नाही ज्याला पाय नाहीत त्यांनी कसं करावं. तर ही हेडव लय मोठा झाला, कारण मी छोटे छोटेच हेडव टाकते आणि लवकरच तुम्हाला आनंदाची गोष्ट देईन. आणि कंटिन्यू सगळे हेडव बघा.